अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचं ठरलंय खरा ओबीसी निवडून आणणार ओबीसी जनमोर्चाच्या सर्व पक्षीय बैठकीत निर्णय। ज्या बलुतेदार आलुतेदार समाजातील लोकांनी लढून मिळवलेल्या आरक्षणाचा लाभ खऱ्या ओबीसी घटकांना मिळण्यासाठी ओबीसी समाजाने आपली जात घरात ठेवून ओबीसी म्हणत वावरावं। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरा ओबीसी प्रतिनिधी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत उभा करावा। जर असं झालं नाही तर खरा ओबीसी निवडून आणण्यासाठी ओबीसी समाज प्रयत्न करणार, असा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षात काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी व्यापक बैठक देवांग कोष्टी समाजाच्या चौडेश्वरी सभागृहात ओबीसी जनमोर्चा आयोजित केलेल्या सभेत उपस्थित ओबीसींनी एकमुखानं घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले, आपल्या पूर्वजांनी आपले सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षण मिळावं यासाठी खूप मोठी लढाई करून आरक्षण मिळवलं आहे। ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे। त्यासाठी आपण ओबीसी म्हणून संघटित होऊन ओबीसीमध्ये होणाऱ्या धनदांडग्या व सर्वांच्याच घुसखोरीबाबत आवाज उठवला पाहिजे। खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे। यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून आपण काम केलं पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। यावेळी ओबीसीचे ज्येष्ठ नेते शिवाजी माळकर यांनी आपल्या समाजाने आपापल्या समाजाची जनगणना करावी असं मत मांडलं। ज्येष्ठ नेते सुभाष गौरव ओबीसी समाजाने इतर ओबीसी बांधवांना सहकार्य करून सामाजिक एकोपा जपण्याचं आवाहन केलं। संभाजी पवार म्हणाले, ओबीसी एकत्र आले तर देशाचे व राज्याचे राजकारण लोकाभिमुख होणार आहे। या कार्यक्रमास अमृत सुतार, किशोर लिमकर, संतोष माळी, राहुल माळी, एकनाथ कुंभार, सुभाष माळी, चंद्रकांत कोळे, प्रदीप यादव, अजय अकोलकर, संजय काटकर, तुकाराम लोहार, पांडुरंग परीट आदीसह ओबीसी बांधव उपस्थित होते। सुरुवातीला उपस्थितांचं स्वागत ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी केलं। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष मोहन हजारे होते। शेवटी आभार पंडित परीट यांनी मानले। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज।